नमस्कार. मी संजय सोनवणी. सर्वप्रथम मी आपणाला नाशिक विकास या पेजवरनं शिवजयंतीच्या अनंत अनंत शुभेच्छा देतो. शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र म्हणजे कोट्यावधी पिढ्या पुढे येणाऱ्या प्रेरणा देणारं, प्रोत्साहन देणारं आणि नेहमीच आव्हानात्मक प्रसंगीसुद्धा आपल्याला धीर देणारं, माया करणारं असं एक महान व्यक्तिमत्व की ज्याची धरती तलावर तुलना होणार नाही. प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते त्याप्रमाणे एक छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं तर 33 कोटी देवांची फलटण बाद होते असं प्रबोधनकार म्हणाले होते. आज आपण पावनखिंड हा जो शिवरायांच्या जीवनातला एक रोमहर्षक प्रसंग आहे, तसं त्यांचं संपूर्ण जीवनच रोमहर्षक आहे. संकटांनी भरलेलं आहे, पण त्याच्यावर त्यांनी प्रत्येक वेळेस मात केलेली आहे. आपल्या बुद्धी कौशल्याने, आपल्या चातुर्याने जी मात केली आहे त्याला आपल्याला कुठेही तोड सापडणार नाही. पावनखिंड म्हणजे शिवराय हे किती विचारी होते, संकटातनं सुद्धा किती अत्यंत युक्ती वापरून मार्ग काढत होते. शक्ती तर कमी होती तुलनेने. आदिलशाही घ्या, निजामशाही घ्या, इकडे दिल्लीचे मोगल घ्या, त्यांची शक्ती अचाट होती. इकडे शक्ती कमी होती, तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी त्यांनी अथक संघर्ष केला. त्याचं प्रतिबिंब आपल्याला शिवरायांच्या जीवनचरित्रात दिसतं. पावनखिंड हा असाच एक एपिसोड आहे. मी 1-2 वर्षापूर्वी पावनखिंड 303 नावाचं एक ध्वनिनाट्य लिहिलं होतं. भारतातलं ते पहिलंच ध्वनिनाट्य जे स्टोरीटेलवर प्रसिद्ध झालं. ते स्टोरीटेल ॲपवर सर्वात लोकप्रिय राहिलेलं ध्वनिनाट्य आहे. त्यानंतर आता 1-2 दिवसात पावनखिंडीवर एक चित्रपट येतो आहे. इंग्रजीमध्ये अत्यंत गाजलेला 300 चित्रपट. आणि पावनखिंडी 300 मावळे विरुद्ध 15,000चं आदिलशाही सैन्य, सिद्दी जोहर, सिद्दी मसूद, फाजल खान या सगळ्या शत्रूंशी लढा देत शिवरायांनी सुरक्षित सुटका कशी करून घेतली याचा हा इतिहास अत्यंत रोमहर्षक असा आहे. अफजल खानाची हत्या 1 वर्ष आधीच झालेली होती 1659ला. आणि शिवाजी महाराज अफजल खानाचं सैन्याचा कंप्लीट नुकसान करून जास्तीत जास्त भाग आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्नात होते. पन्हाळ्यात त्यांचा मुक्काम होता. आणि आदिलशाह अफजल खानाच्या हत्येमुळं आणि आलेल्या दारुण पराभवामुळं आधीच चिडलेला होता. त्यामुळे बडी बेगमने सिद्दी जोहर, सिद्दी मसूद आणि खुद्द अफजल खानाचा मुलगा अफजल खान यांच्याकडे 15,000चं सैन्य देऊन पन्हाळ्यावर चाल करायला सांगितलं. त्यांचं सैन्य आलं, वेगाने वाटचाल करत आलं, कारण शिवाजी महाराजांच्या वेगवान हालचाली त्यांना माहिती होत्या. शिवाजी महाराज कमी सैन्यानिशी, अक्षरशः 1000भर सैन्यानिशी पन्हाळ्यावर होते. आणि यांनी एक बळकट असा वेढा मार्च 1660 मध्ये बसवला. गडावर अन्न झाले जाणार नाही याची व्यवस्था केली. परंतु शिवाजी महाराज नेहमीच दक्ष असायचे. प्रत्येक किल्ल्याची शिबंदी ही किमान 6 महिने पुरेल अशी ते व्यवस्था करून ठेवायचे. प्रत्येक किल्ल्यावर त्यांच्या ताब्यातल्या प्रत्येक ठिकाणी अशीच व्यवस्था होती. त्यामुळे शत्रूने वेढा दिला कितीही बळकट तर तोंड देणं सोपं जावं. कारण त्यावेळेस शत्रूला किल्ले ताब्यात घेणं, तेही महाराष्ट्रातले, तेही त्या सह्याद्रीतले, एवढं सोपं काम नव्हतं. त्यामुळे त्यांना काय वाटायचं, वेढा घातला, वेढा आवळून आपण शांतपणे बसलो की शत्रू किंवा म्हणजे त्यांच्या दृष्टीने शत्रूच होते तर ते शरण येतील आणि शेवटी आपल्याला विजय मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु यावेळेस मात्र सिद्दी जोहर अत्यंत धूर्तपणे चाल करून आलेला होता. त्याने वेढाचा फास पन्हाळ्याभोवती आवळला. वरून खाली आणि खालून वर कोणी जाऊ शकणार नाही, किल्ल्यामध्ये बाहेरनं कोणी येऊ शकणार नाही अशी जय्यत व्यवस्था केली. चारही बाजूने वेढा घातला.
त्यामुळे कोणतीही दिशा ही पन्हाळ्यासाठी बंद झाली. शिवाजी महाराज त्या वेड्यात अडकून पडले. स्वराज्याची कामं खोळंबू लागली. माता जिजाऊ सुद्धा चिंतेत पडल्या तिकडे राजगडावर. आणि जो विशाळगड आहे बाजूलाच, त्याला सुद्धा सिद्धी जोहरने आपल्या 2 सरदारांतर्फे तिकडेही वेढा घालून ठेवला. अशा स्थितीमध्ये शिवाजी महाराजांना मार्ग काढायचा होता. त्यांना तिथून किल्ल्यावरनं सटकायचं होतं. परंतु तो वेढा कसा तोडायचा हा प्रश्न सुटत नव्हता. नेताजी पालकरांनी त्यांचं सैन्य घेऊन तो वेढा तोडून शिवाजी महाराजांची तिथं सुटका व्हावी याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. परंतु आधीच सांगितल्याप्रमाणे सिद्दी जोहर, सिद्दी मसूद आणि फाजल खान, कारण फाजल खानाच्या वडिलांचीच शिवाजी महाराजांनी हत्या केली असल्यामुळे तो जास्त चवताळलेला होता, जास्त संतापलेला होता. त्यामुळे त्यांनी चेवाला येऊन नेताजी पालकरांना यशस्वी होऊ दिलं नाही. मग हा म्हणता पावसाळा आला. जवळपास 4 महिने वेढा चालू होता तोपर्यंत, जुलैपर्यंत. आणि पावसाळा आल्यानंतर तरी सिद्दी जोहरचं सैन्य शिथिल होईल, वेढाचा फास जरा कमी होईल अशी अपेक्षा शिवाजी महाराजांना होती. परंतु यावेळेस मात्र तसं झालं नाही. अगदी कोल्हापूरकडचा पाऊस आपल्याला माहिती आहे आजही कसा तो. आणि पावसाळ्याचे दिवस धो 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 पाऊस पडतोय. तरीही त्या भर पावसात त्या वेढ्याचा जो एक कडेकोट जो वेढा होता तो सुटायची चिन्ह दिसत नव्हती. अशा स्थितीत शिवाजी महाराजांनी शत्रू सुद्धा कल्पना करू शकणार नाही असा अचाट डाव रचला. त्यांनी शिवाजी महाराजांनी सलाबत खान नावाचा वकील सिद्दी जोहरकडे पाठवला. एक लक्षात ठेवा, त्यावेळेस जातीय किंवा धार्मिक असे रंग समाजकारणाला, राजकारणाला नव्हते. त्यांच्या पदरी पण हिंदू सरदार असत, शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार असत, वकील असत, अंगरक्षकही असत. हा इतिहास आहे. आजकाल हिंदुत्ववादी किंवा RSSच्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या सेवेत मुस्लिम कसे नव्हते हे दाखवण्याची अहम ऐका लागलेली आहे. आता गजानन मेहेंदळे हे ॲक्च्युली चांगले इतिहासकार आहेत, परंतु एखाद्या उजव्या विचारसरणीच्या नादी लागल्यानंतर काय होतं याचं जिवंत उदाहरण आपल्याला दिसतं की त्यांनी असं दाखवून दिलं की एकही मुसलमान सरदार किंवा वकील शिवाजी महाराजांकडे नव्हता, परंतु ते दादांत खोटं आहे का अशी खोटी माहिती देऊन असा खोटा इतिहास सांगून त्यांचं काही भलं होणार आहे अशातला भाग नाही. तर सलाबत खान नावाच्या वकिलाला सिद्दी जोहरकडे पाठवलं. वकील सिद्दी जोहरला भेटला आणि त्यांनी सांगितलं की अनेक महिने गडावर अडकून पडल्यामुळे गडाची दुर्दशा झालेली आहे. शिवाजी महाराजांना तुमच्याशी तह करायचा आहे. तिथे फाजल खान होता, अफजल खानाचा मुलगा. आपल्या वडिलांना शिवाजी महाराजांनी कसं आपल्याच युद्धभूमीवर आणलं, किल्ल्यावर आणलं प्रतापगडाच्या, आणि तिथे त्यांची हत्या केली हे त्याला माहीत असल्यामुळं यातही शिवाजी महाराजांचा काहीतरी डावपेच असेल, कटाचा भाग असेल आणि यातनं काहीतरी भलतं होईल अशी भीती त्याला होती. परंतु तहाची बोलणी चालू केल्यानंतर मग सलाबत खानाने सांगितलं की तुम्हाला जर मनात शंका असेल तर खुद्द शिवाजी महाराज तुमच्या शामेण्यामध्ये, शत्रूच्या गोटामध्ये ते स्वतः तिथे येतील. म्हणजे अफजल खान शिवाजी महाराजांच्या गोटात आला होता, तसंच इथं शिवाजी महाराज स्वतः तुमच्या गोटात येतील, तुमच्याशी तह करतील आणि तुमचं सैन्याचा वेढा असल्यामुळे तुमच्याशी कोणताही दगाफटका होण्याची शक्यता नाही. असं म्हटल्यावर मात्र सिद्दी जोहर खुश झाला. त्याला वाटलं शिवाजी महाराज एकदाचे जर तह करण्यासाठी आले तर त्यांना पकडता येईल किंवा मारता येईल असा त्याचा एक डाव होता. शिवाजी महाराज अत्यंत मुत्सद्दी, अत्यंत विचारी आणि अत्यंत कल्पक असे होते. कबूल तर केलंय स्वतः जायचं, पण जायचं तर नाही, आपल्याला सटकायचंय हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. मग त्यांनी जी रणनीती आखली त्याला जगामध्ये आपल्याला तोड सापडणार नाही. त्यांनी सटकायचा दिवस ठरवला आणि तोच दिवस तह करण्याचा दिवस ठरवला. एकाच दिवशी तह आणि एकाच दिवशी आपल्याला सटकायचे आहे. आणि एकाच वेळेस मनुष्य 2 ठिकाणी तर असू शकत नाही, कुणी असू शकत नाही.
आणि तीच संधी त्यांनी पकडायची ठरवली. परंतु असं करायचं तर आपण आहोत, शिवाजी महाराज आहेत म्हणून कोणीतरी दुसऱ्याला आधी पुढे करावं लागेल आणि तो शिवाजी महाराज नाही हे काही वेळात उघडकीला येईल आणि त्याला त्याचा प्राण गमवावे लागतील ही खात्रीच होती. आता शिवाजी महाराज पेचात पडले. पण त्यावेळेस शिवा कासीद नावाचा एक वीर मावळा जो शिवाजी महाराजांसारखाच तोंडावळा दिसायला तसाच होता, त्यामुळे तो पुढे आला आणि तो म्हणाला की महाराज तुमचं वेश घेऊन मी शत्रूच्या गोठात जातो, मी तहाची बोलणी करतो, तोपर्यंत तुम्हालाही वेळ मिळेल, तुम्ही सटका, नंतर माझं काही झालं तरी माझे प्राण स्वराज्याच्या पायाशी वाहिले असा त्याचा अर्थ होईल. माझं रक्त स्वराज्यासाठी सांडेल, लाख मिळतील तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा हा जगला पाहिजे. शिवा कासिदाचं हे बोलणं ऐकून शिवाजी महाराजांना त्यावेळेस काय वाटलं असेल, त्याच्या भावना किती उसंबवून आल्या असतील, नेत्रांमध्ये कसे अश्रू आले असतील याची कल्पना आज आपण करू शकतो. मग पौर्णिमेचा दिवस, परंतु पावसाचे दिवस होते त्यामुळे पौर्णिमा असूनही उपयोग नव्हता, तो अंधारच असणार होता, कारण सगळं ढगांनी आकाश आपल्याला धोधो पाऊस कोसळतोय, अविरत पाऊस कोसळतोय, विजा कडकडतायत, अशा वातावरणाचा दिवस शिवाजी महाराजांनी निवडला. मग शिवा कासीद एका पालखीतनं गडावरनं काही सैन्य बरोबर घेऊन गडावरनं खाली उतरायला लागला आणि सिद्धी जोहरच्या गोटाकडे वाटचाल करू लागला. शिवाजी महाराजांनी दुसरी दिशा पकडली, त्यांच्याबरोबर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि 600 बांदल त्यांच्याबरोबर होते आणि शिवाजी महाराज वेगाने विशाळगडाच्या दिशेने निघाले. खरं म्हणजे विशाळगडला सुद्धा वेढाच होता. सुर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी, एक शृंगारपूरकरचा राजा होता तर एक पल्लीवानचा राजा, हे आदिलशहाच्या पदरी होते आणि वेढा कशाला घातला होता, स्वराज्यातल्या विशाळगडाला वेढा घातलेला होता. अशा स्थितीमध्ये विशाळगडावर जायचं तर ते सुद्धा वाटचाल सोपी नव्हती. त्या सैन्याशी लढल्याखेरीज विशाळगडावर जाता येणार नव्हतं, तिथेही धोकाच होता. परंतु जीवावरचे धोके पत्करण्यामध्ये शिवाजी महाराजांनी कधीही मागे पुढे पाहिलं नाही. त्यांनी आपल्या शक्तीवरही विश्वास ठेवला आणि युक्तीवरही विश्वास ठेवला. शिवा काशीद सिद्धी जोहरच्या दरबारात गेला, प्राथमिक बोलणी झाली आणि सिद्धी जोहरच्या लक्षात आलं की हा माणूस शिवाजीसारखा दिसतोय पण तशी बोलचाल नाहीये, तसं हावभाव नाहीये, तो जो करारीपणा त्यांच्या बोलण्यात होता तो दिसत नाहीये. त्याला संशय आला आणि शिवा काशीदला तेथे त्याला माहीतच होतं की आपले प्राण जाणार आहेत आणि ते खरोखरच शिरच्छेद करून सिद्धी जोहरने शिवा काशीदची हत्या केली आणि शिवाजी महाराज पळाले याचं त्याला सटकले, याचा त्याला संशय आला आणि सिद्धी मसूदला बरोबर 3-4 हजाराचं 2000 पायदळ आणि बाकी घोडदळ देऊन शिवाजी महाराजांच्या पाठलागावर पाठवलं. पण शिवाजी महाराज जाणार कुठे आहेत हे त्याला कुठे माहिती होतं, कारण विशाळगडाला तर वेढाच होता. ते विशाळगडावर जाणार नाहीत, अन्यत्र कुठे जातील, मग नेमकं कुठे गेले असतील याचा शोध घेण्यात त्यांचा अजून काही वेळ गेला. तोपर्यंत शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू आणि हे बांदल मावळे हे घोडखिंडीच्या दिशेने निघाले, कारण सर्वात जवळचा मार्ग जो आहे विशाळगडाला जायचा तो घोडखिंडीतून जातो. आणि पण घोडखिंड, त्याचं नावच घोडखिंड का, ती अत्यंत अरुंद आहे. जर आज आपण जर पाहिली तर आता तर अक्षरशः दगडांच्या राशी कोसळलेल्या आहेत, कारण दरडी पडल्या असतील. अत्यंत अरुंद आहे, अत्यंत धोकेदायक अशी ती खिंड आहे आणि ती एवढी अरुंद आहे की एका वेळेस एकच घोडेस्वार त्या खिंडीतनं जाऊ शकतो. म्हणूनच त्या खिंडीचं नाव घोडखिंड असं पडलेलं आहे, आपल्याला माहीतच आहे. परंतु विशाळगडावर जर पोहोचायचं असेल, तिथलाही वेढा फोडायचा असेल, तिथे युद्ध करायचं असेल तर पाठलाग करणारं सैन्य तिथपर्यंत जर पोचलं तर तिथे जे वेढा घालून बसले त्यांना सुद्धा बळ मिळेल, ही शंका शिवाजी महाराजांना आली. तशीच ती बाजीप्रभूलाही आली. बाजीप्रभूने घोडखिंडीजवळ आल्यानंतर शिवाजी महाराजांना सांगितलं की शत्रूला मी इथे रोखतो, तोपर्यंत तुम्ही विशाळगडावर जा. विशाळगडावर एखादा
जासूद पाठवा जो गुप्तपणे जाऊ शकेल, म्हणजे तिथल्या जे काय थोडकं सैन्य आहे त्यांची मदत मिळू शकेल आणि तुम्ही गडावर त्या सुरक्षित जाऊ शकाल. तिथे गेल्यावर मात्र तोफांचे 5 बार काढा, म्हणजे तुम्ही तिथे सुरक्षित पोचलात हे मला कळेल आणि मी मग इथली लढाई थांबून परत आपल्याला भेटीला आपल्या दर्शनाला येतो. शिवाजी महाराजांना माहिती होतं की येणारं सैन्य जे सिद्धी मसूदचं 3,000 सैन्य आहे, त्याच्याशी हा बाजी लढणार कसा. मग सैन्याचं वाटप झालं. 600चे 300 बांदल मावळे हे बाजी प्रभू बरोबर राहिले आणि 300 बांदल मावळे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बरोबर घेतले आणि ते विशाळगडाकडे निघाले आणि बाजी प्रभू खिंडीमध्ये पाय रोवून उभे राहिले. शिवाजी महाराज सटकले म्हटल्यानंतर घोडखिंडीकडेच गेले, विशाळगडाकडेच चालले म्हटल्यानंतर सिद्धी मसूदने आपल्या पाठलागाचा वेग एवढा वाढवला की काही वेळातच सिद्धी मसूद तिथे पोचला. परंतु घोडखिंडीत अटकाव करायला कोणीतरी थांबलं असेल याची त्याने स्वप्नातही कल्पना केलेली नव्हती. पांढरपाणी नावाचा ओढा आहे, तो ओढा ओलांडला. तो ओढा ओलांडून त्यांचं सैन्य जसं पुढे झालं, बाजी प्रभूंच्या लक्षात आलं की हे आता शत्रू इथे आलेला आहे आणि याला आता नेस्तनाबूत तर केलंच पाहिजे. मग काय केलं बाजी प्रभूंनी, त्यांनी जे डोंगर उतार होते बाजूचे त्याच्यावर काही मावळे पाठवून दिले आणि काही मावळे घोडखिंडीत त्यांच्या पाठीमागं उभं आणि स्वतः बाजी प्रभू स्वतः पुढे उभे, अशी त्यांची रचना झाली तिथे. आणि जसं ते सैन्यजवळ आलं आणि त्यांच्या लक्षात आलं की इथे अटका होणार म्हटल्यानंतर ते अजून इरेला पेटले. परंतु बाजूला पर्वताच्या पायथ्याची किंवा पर्वतावर थांबलेल्या मावळ्यांनी गोफणीने दगडांचा एवढा भीषण मारा सुरू केला, वरून दगड धोंडे ढकलून सुद्धा त्या सैन्याची नासधूस करायला सुरुवात केली. त्यामुळे आदिलशाही सैन्याला हपका बसला, ते हपकून गेलं. सिद्धी मसूदही अक्षरशः पुन्हा मागे पांढरपाणी नदीपर्यंत ओढ्यापर्यंत मागे हटला. मग जे युद्ध सुरू झालं त्याने पुन्हा मग ठरवून पुढे चाल केली आणि कसल्याही स्थितीत ही खिंड मोकळी केली पाहिजे हे त्याच्या मनाने घेतलं. तो मित्र, भीषण युद्ध सुरू झालं. एक एक मावळा 10-10 जणांच्या ताकदीने लढला. प्रत्येकाची समशेर तळपू लागली. बाजी प्रभूच्या हातात तर 2 समशेरी होत्या. दोन्ही समशेरी बाजी प्रभू चालवत होते. सैन्याचे लोंढे ते कापून काढायचे, परत दुसरा लोंढा यायचा, त्यालाही कापून काढायचं, तिसरा लोंढा यायचा, असं करत करत आणि बांदर मावळे सुद्धा या युद्धामध्ये कोसळत होते. त्यांची संख्या कमी होत होती. परंतु जोपर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोचत नाहीत तोपर्यंत आपण हलायचं नाही. शेवटचा माणूस उरेपर्यंत इथनं जायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं. मेले तर सगळे मरतील, पण शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोचले पाहिजेत हा निर्धार, हा निश्चय त्यांच्या मनात कुठून आला. एवढं प्रेम, एवढी आस्था, एवढी निष्ठा त्यांच्यात कुठून आली. कारण शिवाजी महाराजांचं व्यक्तित्वच एवढं अलौकिक होतं, एवढं कनवाळू होतं, ते एवढे प्रजावत्सल होते, आपल्या माणसांवर ते प्राणापलीकडे प्रेम करत असत की त्यांच्या पायाशी लोकांनी आपल्या निष्ठा, आपले प्राण वाहूनच टाकलेले होते. त्यामुळे या बांदर मावळ्यांच्या किंवा बाजीप्रभूच्या मनात शिवाजी महाराजांचं रक्षण हे त्यांनी आपल्या स्वतःच्या रक्षणापेक्षा महत्वाचं मानलं. आणि हे युद्ध एवढं धमासान झालं की जवळपास 3,000 सैन्यापैकी 2,000 सैन्य 300 लोकांनी कापून काढलं. ही अशी लढाई, एवढी रोमहर्षक लढाई आहे की जी जगाच्या इतिहासामध्ये झालेली नाही. जो 300 चित्रपट निघाला होता त्याच्यामध्ये ती कल्पोपकल्पित अमानवी अद्भुतरम्य कथा आहे, परंतु येथे हे वास्तव आहे. इथे रक्ताचे सडे पडले, रक्त वाहू लागलं, पाऊस पडत होता, खाली पाणी पडलं की रक्ताचं ती नदी बनत होती, रक्ताचे ओळ बनत होते. अशी ही भीषण लढाई ही चालू राहिली. आणि बाजी प्रभू देशपांडे एवढे आवेशाने लढतायत, त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे सुद्धा एवढे आवेशाने लढतायत हे बघितल्यानंतर
सिद्दी मसोदने आपली बंदूक वापरायची ठरवली. बंदुकी त्या काळात फार म्हणजे दुर्मिळच होत्या असं म्हटलं तरी चालेल, कारण त्याचा शोध नुकताच लागलेला होता. पण या सिद्दी जोहरकडे बंदूक होती आणि मावळे तर फार थोडे उरलेले होते. तरी सुद्धा बाजी प्रभूचा आवेश आणि त्याचा वेगाने त्याची फिरणाऱ्या दोन्ही समशेरी आणि धडाधड कोसळणारी आपली माणसं हे बघून त्याने शेवटी बंदुकीचा वापर करायचा निर्णय घेतला. बाजी प्रभू रक्ताने नाहत होते. त्यांच्या अंगावर खूप जखमा झालेल्या होत्या. 30-35 जखमा झाल्या असतील. एखादा माणूस तो कधीच त्याने तो वर गेला असता. परंतु असं म्हणतात की माणसाच्या मनामध्ये जिद्द असली, माणसाचं मन जर तेवढं तीव्र असलं, मनोशक्ती जर तेवढी तीव्र असली तर तो अद्भुत चमत्कार करू शकतो. त्या दिवसाचे युद्धाचं वर्णन बाजी प्रभू आणि मावळ्यांनी जी अद्भुत युद्धकौशल्य, रणकौशल्य दाखवलं, त्याचा तो कळस आपल्याला बांधता येईल, त्याचं एव्हरेस्ट शिखर आपल्याला बांधता येईल. आणि गोळी झाडली. पहिली गोळी उकली, दुसरी गोळी त्यांना लागली, अगदी गंभीर प्राणांतिक जखमी करून गेली. 10-15 मावळे आता फक्त उरलेले होते. बाकीचे सगळे धराशायी झाले होते. फुलाजी देशपांडेही त्यांचे बंधू गारद झालेले होते, धारातीर्थी पडलेले होते आणि त्यांच्या शरीरात गोळी घुसली. तरी सुद्धा त्यांनी प्राण सोडले नाही. तरी सुद्धा असं म्हणतात की प्राणांतिक अवस्थेतही त्यांची समशेर चालत राहिली. मग ते थकून कोसळले, पण त्यांचं सगळं लक्ष आणि उरलेले जे काही 10-15 जे लोक होते त्यांच्याबरोबरचे, ते मात्र लढतच राहिले. खिंडीतनं एकाही आदिलशाही सैनिकाला सुद्धा त्यांनी पाय ठेवू दिला नाही. त्यांनी खिंडीचं तोंड जणू काही आपल्या अभेद्य भिंतीप्रमाणे बंद करून टाकलेलं होतं. गोळी लागूनही त्यांनी आपल्या हातातल्या समशेरी सोडल्या नाहीत, की शत्रूचा खात्मा करणंही सोडलं नाही. एवढा त्यांचा तो आवेश, बेभान करणारा आवेश, शत्रूच्या हृदयामध्ये धडके भरवणारा आवेश. ते कोसळले. नंतर रक्तस्राव प्रचंड झाल्यामुळे अशक्तपणाने ते कोसळले, पण त्यांचे कान विशाळगडाकडून येणाऱ्या तोफांच्या आवाजांकडे होते. इकडे असं झालं विशाळगडाकडे की शिवाजी महाराज विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले. तिथेही वेढा होता. शिवाजी महाराज स्वतः उतरले. दोन्ही हातात दांडपट्टे होते. शिवाजी महाराज आणि त्यांच्याबरोबरच्या सैन्याने अशी धुमश्चक्री माजवली तिथे आणि वेढा फोडला. वेढा फोडून ते विशाळगडावर गेले आणि त्यांनी प्रथम तिथल्या किल्लेदाराला आदेश दिला की पहिल्या त्या तोफांचे 5 बार उडव. ते उडवल्याखेरीज माझा बाजी परत येणार नाही. किल्लेदाराने आदेश दिला. तात्काळ तोफा झाडण्यात आल्या आणि बाजीप्रभूंच्या कानावर तो आवाज पडला आणि बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले. उरलेले जे काही थोडेफार 5-7-8 लोक असतील ते मात्र मग तिथनं निघून गेले विशाळगडाकडे. हा पावनखिंडीचा जो संग्राम आहे, घोडखिंडीचा संग्राम आहे, की पावनखिंडी नाव बाजी प्रभूच्या रक्ताने पावन झाली म्हणून तिला आपण पावनखिंड म्हणतो. असे वीर, असे निष्ठावानारे श्रद्धाळू, स्वराज्यावरची श्रद्धा, शिवरायांवरची श्रद्धा, असे माणसं शिवाजी महाराजांच्या भोवती होती. याचं कारण शिवाजी महाराजांच्या अत्यंत व्यक्तिमत्वामध्ये त्याची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील. बाजीप्रभू गेले. आता विशाळगडावरचा वेढा तरी अजून चालूच होता, पण सिद्दी मसूदची हिंमत झाली नाही पुढे जायची. बाजीप्रभू गेलेत हे माहीत होऊन, किंवा तिथे आता एकही मावळा नाही. सिद्दी मसूदने आपलं सैन्य मागे नेलं. म्हणजे माघार त्याला घ्यावी लागली, कारण तो एवढा घाबरला की जर एवढ्या 300 लोकांशीच लढताना आपली दमछाक झाली, आपले हजारो लोक मेलेत, तर उरलेलं सैन्य घेऊन तो परत फिरला, पन्हाळ्याच्या दिशेने गेला. आणि शिवाजी महाराजांनी मग विशाळगडावर जो वेढा पडलेला होता तो सर्व शक्तीनिशी त्यांचा पराभव केला आणि तिथनं ते निघाले. ते सरळ राजगडावर जाऊन पोचले स्वराज्याची तुंबलेली कामं पूर्ण करण्यासाठी. त्यांना बाजीप्रभूंच्या मृत्यूचं दुःख एवढं झालं की त्यांच्या गावी गेले, त्यांच्या मातेला, पत्नीला भेटले आणि त्यांच्या मुलाला सरदारकी देऊन त्याचा सन्मान केला. हे असे शिवाजी महाराज होते.
तर आज त्यांच्या एक एक पराक्रमाची, म्हणजे अफजल खानाचा असेल, सिद्दी जोहरचा असेल, सिद्दी मसूदचा असेल, त्याचा मुलगा फाजल खानाचा असेल, या सर्वांचा पराभव एकट्या शिवाजी महाराजांनी आपल्या अत्यंत अत्यल्प अशा शक्तीने केला. याचं कारण असं आहे की स्वराज्याची, स्वतःचं राज्य असावं, इतर देशांचं राज्य असावं, प्रजेचं, रयतेचं राज्य असावं, प्रजावत्सल राज्य असावं, ही कल्पना त्यांच्या मनात स्थिर असल्यामुळे त्यांनी हे अलौकिक कार्य त्या सैनिकांनी, बाजी प्रभूंनी, फुलाजी देशपांडेंनी केलं. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आज आम्ही शिवजयंती आज साजरी करत आहोत. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देताना एकच सांगेल की शिवरायांचा प्रताप आठवताना, त्यांचे गुण आठवताना आज आम्ही काय करू शकतो. आज शिवाजी महाराज हे राजकारणाचा विषय झालेले आहेत, तो समाजकारणाचा विषय बनायला पाहिजे. त्यांच्यापासून आजच्या काळात आम्ही काय शिकू शकतो, आजच्या काळात त्यांचे कोणते गुण अजून आम्ही प्रखर करून आम्ही आता घटनात्मक लोकशाहीत्मक आपला देश आहे. आजही तरी शिवाजी महाराजांची किंवा त्यांच्या विचारांची गरज अशासाठी आहे, त्यांच्यापासून शिकण्याची गरज अशासाठी आहे की आम्ही आजही अशा मानसिक अवस्थेत आहोत, एका पराजित मानसिकतेत, एका न्यूनगंडाच्या मानसिकतेत, की ती अत्यंत घातक आहे. आम्हाला आमचा आत्मविश्वास शिवाजी महाराजांप्रमाणे बुलंद करण्याचा प्रयत्न करत राहिला पाहिजे आणि एक नवीन मनाने शक्तिशाली असलेला, बुद्धीने ज्ञानाने शक्तिशाली असलेला देश निर्माण करून आपलं ज्ञानाचं साम्राज्य, ज्ञानाचं स्वराज्य, बुद्धीचं स्वराज्य आम्हाला कसं निर्माण करता येईल याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. जय शिवराय म्हणून नुसतं नाचून शिवरायांचं आम्ही आदर ठेवतो असं नाही. आम्ही त्यांच्यापासून काय शिकायचं हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल आणि त्याप्रमाणे वागावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की आजकाल काय होतं, उलट आम्ही काय करतोय की शिवाजी महाराजांपासूनच आम्ही सुरुवात करतो. शिवाजी महाराजांच्या जातीपासून किंवा त्या जातीला जोडण्याचा प्रयत्न करायचा किंवा त्यांचे जे सहकारी होते त्यांच्या जाती शोधून किंवा चिकटवून आम्ही आमची जात कशी महान होती कारण आमचा हा शिवरायांच्या बरोबर होता, हे असं करून आम्ही ना जातीचं भलं करत, ना समाजाचं भलं करत, ना देशाचं भलं करत, उलटा आम्ही जो शिवाजी महाराजांना कधी अपेक्षितच नव्हता असा जातीवाद करतो. आम्ही असला हीनवाद जपतो आणि खरं सांगतो तुम्हाला, शिवाजी महाराजांचा नकळत आम्ही अवमान करत असतो. आम्हाला या खोडीपासून, या विकृतीपासून दूर व्हायला पाहिजे. हे जे जात जोडण्याचे जे फंडे आहेत सध्या असलेले, कारण प्रत्येक जातीचा मला फोन येतात की आमचा कोणी शिवाजी महाराज सेवेत असेल तर सांगा आम्हाला, म्हणजे आम्ही आमच्या जातीच्या कार्यक्रमांमध्ये त्याचा गौरव करत जाऊ. म्हणजे जातीचा असला तर आम्ही गौरव करणार, जातीचं नाही म्हणून आम्ही गौरव करणार नाही. ही काय विकृती आहे? हा कसला हीन जातीयवाद आहे. एकेकडे आम्ही म्हणतो ब्राह्मणांनी जाती लादल्या, ब्राह्मणांचा द्वेष करायचा आणि जातीयवादही करायचा. म्हणजे तुम्ही नेमके कोणत्या गटाचे आहात? तुम्ही वैदिक गटाचे आहात का तुम्ही सर्वसामान्यांना समान मानून त्यांना समान वागणूक देऊन समान प्रेम करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या गोटाचे आहात? जर शिवाजी महाराजांच्या गोटाचे असाल तर पहिल्या जातीचा प्रश्न बाजूला काढा, कारण शिवाजी महाराजांनी सोबत घेताना लायकी पाहिली. मग तो मुस्लिम असेल, तो मावळा असेल, तो कोणत्याही जातीचा असेल, त्यांनी कोणाची जात पाहिलेली नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग त्यांनी जात पाहिली नाही, मग आम्ही जात शोधणारे, त्यांच्या सहकाऱ्यांच्या जाती शोधणारे उपटसुंभ आम्ही कोण लागून गेलो? म्हणजे आम्ही शिवरायांचे कसलेही गुण अंगात बाणवायचा प्रयत्न करत नाही. मग त्यांचं ज्ञानाची पिपासा असेल, त्यांनी जे आरमार उभं केलं, त्यांनी जे समुद्रदुर्गचा विचार केला, त्यांनी व्यापार धोरण आखलं, आर्थिक धोरण आखलं, शेतकऱ्यांच्या हितासाठी शून्य दराने कर्ज द्यायची व्यवस्था आणली
आणि व्यापार उद्यमाला बळ मिळावं म्हणून त्यांनी डच असतील, इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील यांच्याशी सुद्धा संघर्ष केलेला आहे. कारण हे व्यापारासाठी येथे आले, पण ते नकळतपणे इथली साधन संपत्ती लुटतात हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी आपली स्वतःची कर रचना आयात निर्यातीवरची बनवली. परंतु आम्हाला तो अभ्यास नकोच असतो. आम्हाला शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण माहीत करून घ्यायचं असतं, सामाजिक धोरण माहिती करून घ्यायचं नसतं, आर्थिक धोरण माहिती करून घ्यायचं नसतं, सांस्कृतिक धोरण माहिती करून घ्यायचं नसतं. आम्ही फक्त एवढंच म्हणतो, शिवाजी महाराजांनी अमावस्या पौर्णिमा कधी तिथी पाहिली नाही. त्यांनी पाहिली नाही, पण आम्ही पाहतो त्याचं काय. इथे तर काही लोक आजही शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीप्रमाणे साजरी करा असा आग्रह धरतात. त्यांचं काय करायचं. म्हणजे एकीकडे म्हणायचं शिवाजी महाराजांनी मोहिमेवर जाताना कधी तिथी नक्षत्र ज्योतिषाकडे गेले नाही असं आम्हीच सांगायचं, आणि दुसरीकडे आम्ही शिवजयंती तारखेला साजरी करायची का तिथीला साजरी करायची याच्यावर मात्र वितंड आम्ही घालत बसतो. म्हणजे आम्ही शिवरायांचं कोणतं तत्व पाळतो, आम्ही कोणतेही तत्व पाळत नाही. आम्हाला आमचं देशप्रेम सुद्धा खोटं, आणि आम्ही जातीचं प्रेम म्हणतो ते तर अजून खोटं. कारण असा कोणताही प्रकार नसतो. हे शिवरायांनी आपल्या कर्तृत्वातनं दाखवून दिलं. त्यांनी धर्मसत्तेशी, वैदिक धर्मसत्तेशी टक्कर घेतली, राज्याभिषेक करून घेतला, एक वैदिक पद्धतीने करून घेतला, एक हिंदू तांत्रिक पद्धतीने करून घेतला, आणि त्यांनी पुन्हा समानता म्हणजे काय असते, धार्मिक समानता सुद्धा काय असते हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. त्यांच्याकडे मुस्लिम सरदार पदरीला होते, सैनिक तर किती असतील याची गणती नाही. पण आम्ही शिवाजी महाराज हिंदवी म्हणजे फक्त हिंदू साम्राज्याचे नायक होते, ते मुसलमानांचे कसे द्वेष्टे होते असे सांगण्याचा प्रयत्न अगदी मेंदळ्यांसारखे इतिहासकारही असाच प्रयत्न करतात. म्हणजे आम्ही शिवाजी महाराज हा राजकारणाचा विषय बनवून टाकलेला आहे, मतांचा विषय बनवून टाकलेला आहे, तो आम्ही एक क्षणिक कीर्तीचा विषय बनवून टाकलेला आहे. शिवव्याख्याते म्हणून या महाराष्ट्रामध्ये किती लोक मिरवतात हे तुम्हालाही माहिती आहे. अगदी आवेशपूर्ण भाषणं देतात, परंतु ती भाषणं देण्याच्या आधी मला बिदागी कितीची देणार याच्यात त्यांची कशी स्पर्धा लागते हे मला चांगलं माहिती आहे, कारण माझे बरेच मित्र आहेत त्याच्यामध्ये. तर असं आम्हाला करायचं आहे का. म्हणजे शिवाजी महाराज आम्ही नकल विकायचा प्रयत्न करतोय का, राजकारणासाठी वापरून त्यांना आम्ही त्यांचं जे अत्युच्च असं, पवित्र असं, उदात्त असं, आदर्श असं जे स्थान आहे त्यापासून आम्ही शिवाजी महाराजांना खाली खेचतोय का. नाहीतरी मराठी माणसाबद्दल असं म्हटलं जातं की दुसऱ्यांचे पाय खेचण्यात खेकडा वृत्ती जी आहे ती मराठी माणसात आहे. ही खेकडा वृत्ती आम्ही इतिहासाच्याही बाबतीत दाखवतोय का, याच्यावर आम्ही अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची वेळ मित्र हो आलेली आहे. मला असं वाटतं ज्याही थोडक्या लोकांनी माझं भाषण ऐकलं असेल त्यांनी यातनं काहीतरी शिकलं पाहिजे, आणि विकसित व्हा, प्रगत व्हा, चतुर व्हा, बुद्धिशाली व्हा, ज्ञानवंत व्हा. आजच्या काळामध्ये शिवाजी महाराज तुम्हाला हेच सांगू इच्छित आहेत, ते ऐका. तीच खरी शिवाजी महाराजांना आम्ही दिलेली आदरांजली असेल. त्यांना त्यांच्या प्रती व्यक्त केलेला तो सर्वात महान आदर असेल, आणि तसा आदर करण्याची क्षमता आमच्यात निर्माण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करूयात. मित्र, धन्यवाद. गुड नाईट.